एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। कालचा पंतप्रधान मोदींचा मुंबईतील इव्हेंट म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे संकेत। काल सुमारे 30,000 कोटी रेल्वे प्रकल्प कामांचा पायाभरणी आणि उद्घाटन सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत एका दिमागदार सोहळ्यात झाला। त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती। महायुती नेते विधान परिषद निवडणुकीतील यशामुळे उत्साहित दिसतात। आमदार फोडाफोडीचं राजकारण करण्यात भाजपाने आता डॉक्टरेट केली आहे। बिकाऊ, लाचार, भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी फोडता येऊ शकते, मात्र सर्वसामान्य जनतेचं काय करणार? नुकतेच लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा पोटनिवडणुकीत मोदी सरकार विरोधातील संतापाची लाट पाहायला मिळाली। गेल्या 10 वर्षांपासून ज्या अपेक्षेने संपूर्ण देशात अच्छे दिन आने वाले है अशी मोदी सरकारची भुरळ सर्वसामान्यांना पडली होती, ती हळूहळू वास्तविकतेकडे चटके बसल्यानं उतरत आहे। मुंबई महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात सर्वसामान्यांची दळणवळण रेल्वे सेवा कोलमडलेली आहे। दिवसाआड रेल्वे अपघात आणि तांत्रिक बिघाड हा ठरलेला आहे। न खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणाऱ्या मोदी सरकार काळात रेल्वे अधिकाऱ्यांसह सर्व सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्टाचार अनागोंदी कारभारात वाढ झाली आहे। रेल्वे विभागात तर भ्रष्टाचार, अनागोंदी आणि अंदाधुंदी कारभाराची परिसीमा गाठली आहे। मुंबई रेल्वे लोकल ट्रेन प्रवासी जो 80 लाखाच्या घरात हा तर हैराण आहे। रोज काही ना काही रेल्वे मार्गावरील तांत्रिक बिघाड, लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस, एसी ट्रेन, वंदे भारत एक्सप्रेस यामुळे सर्वसामान्यांच्या लोकल ट्रेन उशिरा धावतात। काही अचानक रद्द केल्या जातात, पर्यायाने गर्दीने जीव गुदमरतो, याशिवाय त्यातून होणारे अपघात संख्याही वाढली आहे। अमृत भारत स्थानक विभाग व त्याकरिता आणलेला गतिशक्ती विभाग हे केवळ मूठभर श्रीमंत वर्गाच्या हिताकरिता हे लपून राहिलेले नाही। सर्वसामान्यांच्या हिताचे प्रकल्प म्हणजे रेल्वे मार्गिका विस्तारीकरण, ज्यात लोकल फेऱ्या वाढतील, त्यांची रखडपट्टी, फलाट दुरुस्ती, फलाट उंची वाढवणे। बऱ्याच स्थानकात फलाटावर छप्पर नाही, तर त्या ठिकाणी आहे तिथे गळती आहे, ज्यात फलाटावर पाणी साचतंय। लोकल ट्रेनमध्ये पण गळती होत असून पावसाचं पाणी लोकल ट्रेनमध्ये येत आहे। प्रवासातील वाढती गुन्हेगारी, गर्दीत रोज होणाऱ्या हाणामाऱ्या, आरपीएफ, जीआरपी पोलिसांचा वाढता निष्क्रियपणा हा चिंतेचा विषय आहे। लोकल पायदान आणि फलाट यामधील पोकळी वाढली आहे, जी जीवघेणी ठरतीये। त्या फलाट उंचीची कामं होत नाहीयेत। स्थानकातील एक्सेलेटर आणि लिफ्ट बंदच असतात। रेल्वे प्रवाशांना प्रतीक्षागृहालय नाही, जेणेकरून फलाटावरील गर्दी कमी होईल। मालगाडी, मेल एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांना आधी मार्ग मोकळा करून लोकल ट्रेन यांना उशिरा केला जातो। या सर्व तक्रारी रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडल्या तर मधले अधिकारी उडवाउडवीची निर्लज्जपणे थातूरमातूर लेखी उत्तरे पाठवतात। मुंबई मध्य रेल्वेचे डीआरएम आणि जीएम हे प्रवासी संघटना प्रतिनिधींना वेळ देत नाहीत। इतका या रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीची गुर्मी आली आहे। त्यामुळे रेल्वे पायाभूत सुविधा बाबत ज्या काही जाहिराती केल्या जातात व पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाचे रेल्वे इव्हेंट भरवले जात आहेत, ही सर्वसामान्यांकरिता निव्वळ धूळफेक आहे। एरवी मुंबईचे महत्त्व कमी करणे आणि जो महसूल महाराष्ट्रातून केंद्र सरकारच्या तिजोरीत जातो, त्याचा परतावा देताना आपल्या राज्याचा वाटा इतरत्र दुसऱ्या भाजपा शासित राज्य सरकारच्या खात्यात जमा करण्याचा कुटील डाव मागील मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कालावधीत झालाय। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करिता मुंबईतील मोक्याचे भूखंड लाटलेच, याशिवाय काही संबंध नसताना 50% खर्च राज्याच्या तिजोरीत भर टाकलाय। उद्धव ठाकरे सरकार याचमुळे पडल्याची चर्चा आहे। केवळ ठराविक धन धांडग्यांच्या हिताचेच प्रकल्प रेल्वेत हाती घेतल्यानं सर्वसामान्यांच्या नाराजीचा फटका राज्यात भाजपाला बसला। केवळ इव्हेंट भरवून सरकारी पैशांचा चुराडा करायचा आणि मग निधी अभावी सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत सुविधेला कात्री लावायची, याकरिताच सध्या गतिशक्ती हा नवीन विभाग रेल्वेत सुरू केलाय। रेल्वेत अपघात झाला की रेल्वे मंत्र्यांचा चेहरा पुढे केला जातो आणि रोषाला सामोरं जावं लागतं, मात्र कोणताही देशातील रेल्वे प्रकल्प शुभारंभ करताना रेल्वे मंत्री दिसत नाही। मग अगदी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवायला पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतात। या इव्हेंट मागे मध्यंतरी धक्कादायक बाब समोर आली की यामध्ये किमान 15 दिवस सगळे रेल्वे वरिष्ठ अधिकारी याच कामाला लागलेले असतात।
नुकतेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील जनतेने चांगली चपराक दिली आहे. त्यामुळे मोदी लाटेत स्वार असलेली राज्यातील भाजपा आता जमिनीवर आली आहे आणि सर्वसामान्य जनतेला आकृष्ट करण्याकरिता अशा काही योजना, प्रकल्प शुभारंभाचा धडाका आचारसंहिता लागण्याआधी सुरू केलाय. हे न समजण्या इतकी राज्यातील जनता दूधखोळी नाहीये. राज्यातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर अखेरीस राज्यात लागणार असल्याचं संकेत आहेत. त्यामुळे शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकार काही झटपट लोकप्रिय निर्णय घेतात. राज्याच्या तिजोरीत आधीच आर्थिक तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खळखळाट आहे. याआधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा पायाभरणी समारंभ असाच थाटामाटात केला. त्याची एक वीटही अद्याप 6 वर्षात रचली गेलेली नाहीये आणि घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाबाबत पण तीच अवस्था आहे. त्यामुळे 2017 साली जाहीर केलेला कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प काल थाटामाटात पायाभरणी केली असली तरी तो कधी पूर्ण होईल आणि कधी रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता वापरात येईल ही तारीख खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पण शाश्वती देता येणार नाही. एवढा रेल्वे प्रशासकीय यंत्रणेत अनागोंदी कारभार सुरू आहे. श्याम उबाळे संपादक, साप्ताहिक बोधामृत आणि सरचिटणीस, कल्याण कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटना.